नमस्कार सगळ्यांना, मी मनीषा. मी त्रिशा. माझी मम्मा आज बनवणार आहे पनीर रोल. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर इथं बघू शकता साहित्य तुम्ही मी काय काय घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, दही आणि मॅगीचा मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पनीर. एका बाउलमध्ये सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं. तर बाउलमध्ये थोडंसं तेल आणि नंतर लाल तिखट, हळद आणि मीठ आणि मग नंतर दही टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित दही हलवून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यात आपण जे पनीर आणलेलं ते टाकून घ्यायचे त्याचे छोटे छोटे तुकडे करून आणि व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर मग मॅगीचा मसाला टाकून घेतला आहे मी आणि सगळ्यात शेवटीला लिंबू पिळून घ्यायचं आणि थोड्या वेळ त्याला मॅरिनेट होण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं. आणि ते सगळं आपला भाजीपाला व्यवस्थित असं चिरून झालेला आहे. कढईत मी तेल ओतलेलं आहे थोडंसं. जे आपण पनीर मॅरिनेट व्हायला ठेवलेलं होतं ते आपण पनीर ह्याच्यात टाकून घ्यायचं तेलात आणि व्यवस्थित असं ते मसाला जो आहे तो सगळा पनीरला लागला पाहिजे एवढं ते गरम करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. बघू शकता इथं तुम्ही ते तेल म्हणजे सुटायला त्याला चालू झालेलं आहे. गॅस एकदम फुल ठेवला तरी चालतं बरं का, मग लगेच पटकन ते होऊन जातं. मग नंतर व्यवस्थित कंटिन्यू हलवायचं म्हणजे खाली चिटकलं जात नाही ते. आता इथं झालेलं आहे. आता मी इथं सगळा भाजीपाला म्हणजे कांदा वगैरे जो चिरलेला होता ते व्यवस्थित टाकून घेते. आता अगदी थोडं जास्त कुक नाही करायचं बरं का ह्याला, अगदी थोडंसं म्हणजे फक्त स्टीम त्याला म्हणजे वाफ लागली पाहिजे एवढंसं कुक करून घ्यायचं त्याला. बघू शकता इथं तुम्ही. आणि हे व्यवस्थित असं हलवून पनीर त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथं मैद्याची पण रोटी वापरू शकता बरं का तुम्ही. पण इथं मी आपली चपाती जी बनवलेली आहे गव्हाची ती घेतलेली आहे. आता त्या चपातीला मी शेजवान चटणी आणि ग्रीन चिली सॉस लावून घेतलेला आहे आणि जे आपलं स्टफिंग होतं ते व्यवस्थित असं हे करून घ्यायचं, म्हणजे मध्यभागी ठेवायचं. बघू शकता इथं तुम्ही. आणि मग नंतर व्यवस्थित असं त्याला त्याचा रोल करून घ्यायचा. बघू शकता इथं तुम्ही मी व्यवस्थित असं रोल केलेला आहे त्याचा. आणि आता हे तयार आहे खाण्यासाठी. आता इथं मी बाळाला दिलेलं होतं बरं का, त्याची रिॲक्शन बघू शकता. इथं आवाज थोडा माझ्याकडून म्यूट झालेला आहे. तर मी तिला विचारलं की कसं झाले, तर ती बोलली मम्मा यम्मी झाले. तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर चपाती खात नसेल तर अशी चपाती